मित्रांनो, 10 डिसेंबर ते 14 डिसेंबर 2025 या दरम्यान भारतातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन किसान कृषी प्रदर्शन महाराष्ट्रातील पुणे येथे आयोजित केलं गेलं आहे. मित्रांनो, चला तर मग येत आहे का महाराष्ट्रातील पुणे येथील कृषी प्रदर्शनासाठी. मित्रांनो, या कृषी प्रदर्शनामध्ये एकूण 600 पेक्षा जास्त स्टॉल्स असणार आहेत. विविध प्रकारचे कृषी आधारित शेतीशी संबंधित स्टॉल्स या ठिकाणी असणार आहेत. त्याचबरोबर 2 लाखपेक्षा जास्त शेतकरी या स्टॉलला दरवर्षी भेट देत असतात. तसेच हा कृषी प्रदर्शनाचा जो एरिया आहे, क्षेत्र आहे, ते एकूण 73,000 चौरस मीटरवर पसरलेलं आहे. यामध्ये 2600 चौरस मीटरवर विविध प्रकारचे कृषी निविष्ठा, कृषी अभियांत्रिकी, ऊर्जा, हरित ऊर्जा अशा प्रकारचे विविध स्टॉल्स या ठिकाणी असणार आहेत. तर मित्रांनो, या कृषी प्रदर्शनाला निश्चितच आपण भेट देणार आहोत. तत्पूर्वी या कृषी प्रदर्शनाविषयी अधिक जास्त माहितीसाठी आणि पुढील कृषी प्रदर्शनाविषयी एक व्हिडिओ देखील तुम्हाला याच यूट्यूब चॅनलवर देखील उपलब्ध होणार आहेत, तेही 2025च्या कृषी प्रदर्शनाचे. त्याकरता यूट्यूब चॅनल आपल्या सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि जर तुम्हाला कृषी प्रदर्शनामध्ये सहभाग घ्यायचा असेल, पुण्याला यायचं असेल, तर ऑनलाईन तिकीट बुकिंग कसं करायचं याची देखील माहिती मी या ठिकाणी तुम्हाला देणार आहे. तत्पूर्वी आपण या कृषी प्रदर्शनामधील काही क्षणचित्र या ठिकाणी बघूयात. बघा, या ठिकाणी विविध प्रकारचे स्टॉल्स तुम्हाला पाहावयास मिळतील. तुम्हाला ऑनलाईन तिकीट बुकिंग करण्यासाठी सर्वात प्रथम गुगल क्रोमवरती जायचं आहे आणि या ठिकाणी kisan.in असे तुम्हाला सर्च करायचं आहे. तर kisan.in सर्च केल्यानंतर या ठिकाणी बघा, किसान ॲग्री शो या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर बघा, खाली स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लँग्वेज देखील निवडू शकता. इंग्लिश आणि मराठी या ठिकाणी दोन्ही लँग्वेज आहेत. तुम्ही मराठी निवडू शकता किंवा इंग्लिश देखील ठेवू शकता. या ठिकाणी खाली स्क्रोल केलं तर बघा, या ठिकाणी आपला सहभाग आजच निश्चित करा, ते तिकिटे बुक करा यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे आणि जो OTP आला आहे तुम्हाला OTP या ठिकाणी OTP सेंड यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा मित्रांनो, सेंड कोड यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर जो OTP आला आहे तो या ठिकाणी व्हेरीफाय युअर नंबर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, इथं ॲलो करायचं आहे. ॲलो केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो युअर फोन नंबर हॅज बीन व्हेरीफाईड ओके असं येईल. यानंतर तुम्हाला इथं तुमचं खाली नाव आणि शेवटचं नाव, ईमेल ID काही कंपल्सरी नाही, टाकला तरी ठीक आहे, नाही टाकलं तरी ठीक आहे. स्टेट आणि सिटी निवडायचे आहे आणि कंटिन्यू या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. यानंतर मित्रांनो, कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुढे पेमेंटसाठी आता तुम्हाला जी काही वेगवेगळी तिकीट आहेत यामध्ये फर्स्ट डे तिकीट म्हणजे पहिल्याच दिवशी तुम्हाला जर कृषी प्रदर्शनामध्ये सहभाग घ्यायचा असेल तर एक दिवशीय 100 रुपये तिकीट आहे. फक्त 10 डिसेंबरचं तिकीट असेल ते. यानंतर व्हॅलिड फॉर वन एंट्री ऑर एनी वन इव्हेंट, कोणत्याही एका इव्हेंटसाठी. नंतर 200 रुपये सिंगल एंट्री तिकीट असणार आहे. यानंतर ऑल डे पास तुम्हाला जर 10 डिसेंबरपासून ते 14 डिसेंबरपासून पर्यंत पास पाहिजे असेल तर 350 रुपये एवढी तुम्हाला एंट्री फीस असणार आहे. त्याचबरोबर बिझनेस पास ही 700 रुपये असणार आहे. चाइल्ड तिकीट हे 50 रुपये असणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला जे तिकीट बुक करायचं आहे तुम्हाला त्यावर क्लिक करायचं आहे. तुम्हाला ऑल डे पास करायचा असेल किंवा व्हॅलिड फॉर वन एंट्री ऑन एनी वन इव्हेंट डे म्हणजे एक दिवशी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्यावर देखील क्लिक करू शकता. ओके, आता क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे नेक्स्ट या एक किंवा एकापेक्षा जास्त देखील तुम्ही या ठिकाणी निवडू शकता. ओके, तुम्हाला नंतर नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर नेक्स्ट या ऑप्शन तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मेक पेमेंट या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा, एकूण 700 रुपये फीस या ठिकाणी तिकिटाची आहे. मेक पेमेंट यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला विविध प्रकारचे जी काही पेमेंटचे ऑप्शन आहेत या ठिकाणी दाखवतात. या ठिकाणी बघा, फोनपे आहे किंवा फोनपेपेक्षा तुम्ही या ठिकाणी गुगल पे, क्रेडिट UPI, पेटीएम ॲप्स अँड UPI ID थ्रू, कार्ड्स थ्रू देखील या ठिकाणी करू शकता. पेमेंट नेट बँकिंग आहे, वॅलेट आहे. ओके,
नंतर या ठिकाणी तुम्हाला कंटिन्यू या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, कोणताही एक या ठिकाणी निवडायचं आहे. ओके, या ठिकाणी तुम्ही कोणताही एक ऑप्शन निवडल्यानंतर कंटिन्यू या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला नंतर या ठिकाणी जे तुम्ही पेमेंट ऑप्शन निवडलं आहे त्या पेमेंट ऑप्शनवर तुमचं पेमेंट हे होऊन जाईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला पेमेंट केल्याची पावती देखील येऊन जाईल आणि तुमचं तिकीट हे बुक होऊन जाईल. निश्चितच मित्रांनो, कृषी प्रदर्शनामध्ये भेटूयात. धन्यवाद.